भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव कमी झाल्याच्या नंतर काश्मीरकडे पर्यटकांचा ओढा वाढताना दिसतोय। त्याचे दृश्य आता टीव्ही स्क्रीनवर येत आहे। पर्यटकांच्याकडून काश्मीरला जाण्याच्यासाठी ठिकठिकाणाहून परत एकदा बुकिंग होताना दिसतंय। नाशिकच्या एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काश्मीरला कसं जायचं, कुठे फिरायचं याची माहिती घेण्याच्यासाठी काही हौशी पर्यटक पोहोचले, त्याची ही दृश्य। आता इंडिया आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निवळल्यानंतर हळूहळू पर्यटक आता पर्यटन बुकिंगसाठी गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत रिजमोन चौधरी आहेत। सर, आपण गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहात। गेल्या काही दिवसांपासून जे भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटन व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला होता। अनेकांनी बुकिंग रद्द केले होते, पण ही परिस्थिती निवळल्यानंतर आता बुकिंग वाढतोय। युद्धजन्य परिस्थिती झाली पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा बॉर्डर एरिया आहे अमृतसरपासून कटरा आणि काश्मीर ही यात्रा पूर्णपणे रद्द झाली होती। गव्हर्नमेंटने सुद्धा त्या ठिकाणी जायला बंदी केली होती की कोणीही आमच्या बॉर्डर एरियामध्ये येऊ नये। उलट जे गावचे गाव आहे त्यांनासुद्धा रिकामे करण्याच्या मार्गावर होती। तर अनेक लोकांनी या युद्धाच्या काळामध्ये झालेली बुकिंगसुद्धा रद्द केली, परंतु आता रद्द केलेली बुकिंग कालपासून लोक परत तत्कालमध्ये बुकिंग करून या यात्रेला जाऊ इच्छितात। विशेषतः अजूनपर्यंत काश्मीरची बुकिंग पाहिजे तशी झाली नाही। त्याला अजून वाट पाहावी लागेल। परंतु मनाली, हिमाचल प्रदेश आणि अमृतसरची या साईडची बुकिंगमध्ये वाढ सुरू झालेली आहे। म्हणजे इन्क्वायरी चौकशी परवापासूनच खूप जोरात परत सुरू झाली। तर अशा पद्धतीची एकूणच पर्यटनाची परिस्थिती आहे। जे मागच्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तानमध्ये जे युद्धाची परिस्थिती एकूणच निर्माण झालेली होती, या सगळ्या अनुषंगाने अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले होते। पण ही परिस्थिती आता निवळल्यानंतर हळूहळू का होईना पर्यटक जे आहेत ते ट्रॅव्हल्सकडे येत आहेत, टूर्स ट्रॅव्हल्सकडे येत आहेत, बुकिंग करतायत। पण काश्मीरमध्ये पाहिजे तसं प्रतिसाद अद्याप मिळत नाही, असं जे ट्रॅव्हल्स एजन्सीचं म्हणणं आहे। पण हळूहळू काश्मीरकडे सुद्धा पर्यटकांचं जे आहे ओघ वाढेल, असंही माहिती जे आहे ते पर्यटक संदर्भात जे टूर ट्रॅव्हल्स हे काम करतात ते लोकांकडून मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।